आणि बातम्या पाहूयात आता सविस्तररित्या। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात बातमी आहे। उद्धव ठाकरे यांचा दुष्काळी दौरा। उद्धव ठाकरे अहमदनगर दौऱ्यावर आहेत। दुष्काळी स्थितीच्या पाहणीसाठी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले। अहमदनगर मधील काकडी गावामध्ये उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर समस्या मांडत न्याय देण्याची मागणी केलेली आहे। त्याचबरोबर शासनाचं फक्त शासन आपल्या दारी कार्यक्रमावर लक्ष असल्याचंही शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे। तर या कार्यक्रमासाठी खर्च केला जातो पण आम्हाला मदत केली जात नसल्याची तक्रार देखील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे। तर उद्धव ठाकरे हे अहमदनगर दौऱ्यावर आहेत। सध्या पावसाने दडी मारल्यानंतर आता अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याच्यासाठीच उद्धव ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे। अहमदनगर मधील काकडी गावामध्ये उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर समस्या मांडत न्याय देण्याची मागणी केलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमासंदर्भातही उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केलेली आहे। शासनाचं फक्त शासन आपल्या दारी कार्यक्रमावरच लक्ष असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खर्च केला जातो पण आम्हाला मदत केली जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, उद्धव ठाकरे दुष्काळ दौऱ्यावर आहेत, खरं तर अहमदनगर मध्ये आहेत ते, आणि अहमदनगर मध्ये त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधलेला आहे। तर या संदर्भात ताजा तपशील। कालपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस चालू आहे। आता नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये देखील कालपासून पाऊस पडतोय पण काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे उद्धव ठाकरे आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। आताच काही वेळापूर्वी ते शिर्डी विमानतळावरती दाखल झालेला आहे आणि त्याच परिसरात असलेल्या काही पिकांची पाहणी आता जे उद्धव ठाकरे एकूणच करताना आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यानंतर ते संगमनेर आणि राहता तालुक्यात काही गावांना भेट देत तिथल्या पिकांची एकूणच पाहणी करणार आहेत आणि त्याच पद्धतीने पाहणीनंतर ते काही शेतकऱ्यांची सुद्धा एकूणच चर्चा करणार असल्याची माहिती आहे। आणि राज्यातील पहिला शेतकरी संप त्या गावातून झाला, त्या गावात कुंटंबा गावात सुद्धा जे उद्धव ठाकरे भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण ज्या दौऱ्याकडे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याकडे विशेष करून लक्ष लागलेलं आहे। आता जेव्हा शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडलेल्या आहेत। शासन आपल्या दारी कार्यक्रमावरही त्यांनी या संदर्भात बातचीत केली उद्धव ठाकरे यांच्याशी। त्याचबरोबर शासनाचं फक्त शासन आपल्या दारी कार्यक्रमावर लक्ष असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय। तर या संदर्भात ताजा तपशील। अगदी बरोबर आहे। त्याच खरं तर शेतकऱ्यांच्या चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे आज या दौऱ्यावरती आहेत। ते शेतकऱ्यांशी बोलणार आहेत, चर्चा करणार आहेत, त्यांचं म्हणणं ऐकणार आहेत आणि त्यानंतर ते एक पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते मुख्यमंत्री असतील किंवा अन्य जे मंत्रिमंडळ आहेत त्यांच्यावरती बोलू शकतात किंवा त्यांच्यावरती टीका करू शकतात। कारण मागच्या काही दिवसांपासून राज्यामध्ये ज्या दुष्काळाची परिस्थिती आहे, राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अनेक ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा जो आहे तो उद्धव ठाकरेंचा दौरा आहे। आणि या सगळ्या पाहणीनंतर शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर जे उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात, काय मागणी करतात किंवा राज्य सरकारवरती काय टीका करतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। किरण, एकीकडे शेतकरी संकटात आहे, संकट ओढावलंय शेतकऱ्यांवर, आणि दुसरीकडे अशा प्रकारचे जर राजकीय नेते या दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरे करत असतील तर शेतकऱ्यांकडून कुठेतरी मागणी होताना दिसते मदतीची। तर उद्धव ठाकरे कोणतं आश्वासन देतील का? अगदी बरोबर आहे। मागच्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस अद्याप झालेला नाही, ज्या जिल्ह्यामध्ये 40-35% पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करावा अशा पद्धतीची मागणी अनेक नेत्यांनी केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज सुद्धा जे उद्धव ठाकरेंचा दौरा आहे अद्याप दुष्काळ जाहीर करण्याबाबत कुठलाही निर्णय मुख्यमंत्री असेल किंवा राज्य सरकारकडून घेण्यात आलेला नाहीये आणि तीच मागणी आज जे उद्धव ठाकरे करतील अशा पद्धतीचं माहिती आहे। कारण अद्याप अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला नाहीये, एकूणच पिकं जे आहेत ते वाळत चाललेलं आहे।
त्याच पद्धतीने पिण्याचं पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. जी. त्याच पार्श्वभूमीवरती हा दौरा आहे. या दौऱ्यामध्ये जे उद्धव ठाकरे जे आहे ते शेतकऱ्यांशी बोलणार आहेत, त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत, त्यांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत आणि त्यानंतर ते राज्य सरकारकडे काय मागणी करतात हे बघणं महत्वाचं ठरेल. आणि तेच बोलण्यासाठी ते आज एक पत्रकार परिषद सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये एकूण जे उद्धव ठाकरे काय बोलतात हे बघणं महत्वाचं ठरेल. जी, मात्र किरण, शेतकऱ्यांना खरं तर राजकारणात राजकीय नेत्यांमध्ये त्यांच्या दौऱ्यांमध्ये इतकासा रस नसतो, पण कुठेतरी आम्हाला मदत मिळावी या आशेसाठी ते राजकीय नेत्यांकडे आपली मागणी मांडत असतात. तर या संदर्भात ताजा तपशील. अगदी बरोबर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जर आपण बघितलं तर अनेक शेतकरी संघटनांनी सुद्धा या संदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे. राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा अनेक शेतकरी संघटना असतील किंवा शेतकरी नेत्यांकडून करण्यात आलेला आहे. पण त्या संदर्भात अद्याप ठोस जे आहे ते एकूणच निर्णय हे झालेले नाहीये. अद्याप पाऊस पडेल अशा पद्धतीची आशा मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला आहे. एकूणच अद्याप वाट बघतंय का राज्य सरकार हे आपल्याला खरं तर एकूणच बघणं महत्वाचं ठरेल. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज जे उद्धव ठाकरेंचा दौरा आहे त्या दौऱ्यामध्ये नेमकं ते काय एकूणच मागणी करतात किंवा कशा पद्धतीनं जे आहे या सगळ्या संदर्भात टीका करतात हे बघणं महत्वाचं असेल. पण आज एक ठोस जी भूमिका आहे ते एकूण जे आहे ते उद्धव ठाकरे मानतील अशी अपेक्षा आहे. जी जी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अहमदनगर मधील काकडी गावामध्ये उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर आपल्या समस्याही मांडलेल्या आहेत. न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. आता त्यानंतर या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेत ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष आहे.